सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक या छोट्याशा गावातील एका मुलीने जिद्द चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मोठं यश मिळवत आपल्या कुटुंबासह गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे. अरुषा शरद पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC परीक्षेत देशात 553वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. मूळच्या ऐतवडे बुद्रुक गावच्या असलेल्या अरुषा पाटील सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे वास्तव्यास आहेत. लहानपणापासूनच अभ्यासू आणि जिद्दी असलेल्या अरुषाने सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर UPSC सारख्या कठीण परीक्षेत हे यश मिळवलं आहे. याबाबत बोलताना अरुषा पाटील यांनी म्हटलं आहे की UPSC ही परीक्षा जिद्द, सातत्य आणि संयमाची असते. आपल्या यशामागे आईवडिलांचे स्वप्न, कुटुंबाचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हेच मोठे कारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अपयश आले तरी हार न मानता प्रयत्न करत राहिल्यास यश नक्की मिळते. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी मोठी स्वप्ने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी असा संदेश त्यांनी दिला. अरुषाच्या या यशाबद्दल बोलताना तिचे वडील शरद पाटील यांनी म्हटले की खाकी वर्दी परिधान करण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते, मात्र ते स्वप्न आज त्यांच्या मुलीने पूर्ण केल्याचा त्यांना प्रचंड अभिमान वाटतो. अनेक अडचणींवर मात करत अरुषाने रात्रंदिवस मेहनत घेत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवलंय. आणि तसेच अरुषाच्या आई अर्चना पाटील यांनी म्हटले की अरुषा लहानपणापासूनच अभ्यासात तसेच गायन क्षेत्रात हुशार होती. UPSC परीक्षेसाठी तिने रात्रंदिवस परिश्रम घेतले आणि त्यामुळे ती नक्की यशस्वी होईल असा विश्वास त्यांना होता. आज तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले आणि याबद्दल त्यांना अभिमान वाटतो आहे. अरुषा पाटील यांच्या या यशामुळे ऐतवडे बुद्रुक गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. मुळात मला स्पोर्ट्सची आवड असल्यामुळं मला माझं एक ध्येय होतं की गोल टोपी घालायची. गोल टोपी म्हणजे पोलीस क्षेत्रातील गोल टोपी, PSI असू दे किंवा साधं कॉन्स्टेबल असू दे, त्या ह्याच्यातून आपण वरती जावं याचं पहिल्यापासून मला वाटत होतं. त्या दृष्टीने माझे प्रयत्न पण असायचे. कर्मवीर विद्यालयात माझं शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण मी कर्मवीर गौरव पाटील ऐतवडे बुद्रुक इथून घेतलं. कॉलेज इस्लामपूरला YC कॉलेजला होतो. पण त्यावेळीसुद्धा मी स्पोर्ट्समध्ये बऱ्यापैकी मी फिटनेस आणि हे सगळं सांभाळून गुजरात, वलसाड, नागपूर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस ह्या प्रत्येक इव्हेंटमध्ये फिजिकलमध्ये पूर्ण मी 1 ते 5 या रँकमध्ये मी प्रत्येक वेळेला प्रत्येक भरतीला मी बसायचो. पण मला यश येत नव्हतं. काय येत नव्हतं त्या बाकीच्या गोष्टी आता त्या मॅटर असतील, अजिबात मला त्यावेळी यश आलं नाही. मग विचार केला रे बाबा, आपण तर हे यश मिळवू शकलो नाही तर आपल्या मुलांना तर आपण त्या पद्धतीनं मार्गदर्शन करू. मी दोघांनीही त्या पद्धतीनं तिच्या पाठीमागं 2021 पासून तिच्या पाठीमागं लागलो. NCERTचं पूर्ण सिलॅबस तिनं ती चाळली, अभ्यास केली, त्याच्यावरती स्वतः काय करायला पाहिजे काय नाही. आणि माझी मिसेस टीचर असल्यामुळं तो पूर्ण तिला गायडन्स जो आहे, एज्युकेशनल गायडन्स जो असेल तो तिला तिच्याकडून मिळाला. आणि 22 पासून त्या क्षेत्रामध्ये ती प्रवेश केला. 22ला एक्झाम दिली, 23ला दिली, 24ला दिली. तरीसुद्धा मागच्या वर्षी अशी कंडिशन झाली की 24ला ती इंटरव्ह्यू देऊन आली आणि ज्यावेळी रिझल्ट आला, म्हणजे फक्त सुरुवातीला रिझल्ट येतो, मार्कशीट नंतर येतं. रिझल्ट आल्यानंतर ती मुलगी आमची ती डिप्रेशनमध्ये गेली. आणि ज्यावेळी मार्कशीट आल्यानंतर 16 मार्कात ती कट ऑफ कमी पडली. त्यावेळेला आम्ही डिप्रेशनमध्ये गेलो आणि ती मुलगी बाहेर पडली. का तर ही 16 मार्क म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही. म्हणून मी त्याच्या पुढच्या वर्षी माझा कॉन्फिडन्स एवढा वाढला आहे की मी ते पूर्ण करू शकतो. असा काही नाही 50-60 मार्काचा किंवा 100 मार्काचा डिफरन्स आहे आणि मी ते भरून काढू शकत नाही. काहीच नाही म्हणजे 16 मार्क मी पुढच्या वर्षी ते तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण करतो. आणि खरोखरच गोल टोपीपेक्षा तिने वरची पोस्ट काढली, हे मला माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट. ज्यावेळी मी ड्युटीवर होतो, ज्यावेळेला रिझल्ट ते पण फोनवरनं मला घरातून मेसेज आला की असं आहे आणि रिझल्ट लागला. आत्तापर्यंतचा 2000 मागच्या वर्षीचा रिझल्ट असू दे, ह्या वर्षीचा रिझल्ट असू दे, प्रीचा रिझल्ट असू दे, मेन्स असू दे किंवा इंटरव्ह्यूचा असू दे, आम्ही ते ओपन करून पाहिलंसुद्धा नाही. कारण आमचं तेवढं धाडससुद्धा होत नव्हतं. जे फ्रेंड सर्कल असेल, जे भाऊ पुण्याला आहेत, मांडलेले भाऊ,
त्यांच्याकडून रिझल्ट आल्यानंतरच मग आम्हाला सॅटिस्फॅक्शन व्हायचं. तोपर्यंत आम्ही ते ओपनही करत नव्हतो. आणि ज्यावेळी रिझल्ट आला आता जस्ट 2025चा, त्यावेळेला तोंडातनं शब्द असे काहीच बाहेर पडत नव्हते, फक्त डोळ्यातनं पाणी एवढंच बाहेर पडत होतं.